बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरी विषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहोत। ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एज्युकेशन रिलेटेड, करिअर रिलेटेड, नोकरी विषयक माहितीचे बरेच व्हिडिओ अपलोडेड आहेत। कायमस्वरूपी सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, रेग्युलर जॉब्स, महानगरपालिकेअंतर्गत भरती, रेल्वे भरती, BARC, TMC, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता। नोकरीच्या शोधात असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा। चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आजची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली ती आपण इथे बघूया। तर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता, इथे नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासन यांचं ऑफिशियल पेज आहे। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत आजची नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर ती आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत। कोणत्या पदासाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती असणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा। पुन्हा एकदा आपण ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे इथे बघणार आहोत। सो हे NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर चला आपण डिटेल जी जाहिरात आहे ती इथे बघूया। सो पदभरती निवेदन, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन उपसंचालक आरोग्य सेवा, छत्रपती संभाजी परिमंडळ यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सो यांच्या मार्फत इथे उपसंचालक कार्यालयात आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत विभागीय स्तरावर प्रकल्प समन्वयक, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरच्या इथे मंजूर रिक्त पदांची आणि कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर ही भरती प्रक्रिया आहे। सो यासाठी पदभरतीची जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, आरक्षण, नियुक्तीचं ठिकाण, अर्जाचा नमुना, सगळी माहिती जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती दिलेली आहे। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। अर्जावरून संकेतस्थळावरून तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करून आवश्यक ती माहिती भरून सर्व कागदपत्रांचा अर्ज तुम्हाला इथे द्यायचे आहे। सो काय पात्रता आहे ते आपण इथे बघूया। कंत्राटी तत्वावर ही पदभरती आहे। जरी कंत्राटी असेल तरी इथे तुम्हाला आरोग्य विभागांतर्गत अनुभव मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच एलिजिबल असाल तर इथे अप्लाय करा। सो पदाचं नाव इथे तुम्हाला दिलेलं आहे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ऍट DD लेवल। सो इथे शैक्षणिक अर्हता तुम्हाला आहे BE किंवा BTech, सो बॅचलर इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी, किंवा BCA और MCA, BCA किंवा MCA असेल तरी अप्लाय करू शकता, और MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थ फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट। सो बराच इथे क्रायटेरिया आहे, ज्यापैकी तुम्ही जो इलिजिबल असाल, जो तुमच्याकडे असेल, तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता। BE BTech असेल तरी चालणार आहे, BCA MCA असेल तरी सुद्धा चालणार आहे, MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल मॅनेजमेंटमध्ये, PGDM तरी, किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थ सर्व्हिस असेल तरी चालणार आहे। वयोमर्यादा ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43 वर्ष। एकूण 50,000 रुपये वेतन जो आहे या पदांसाठी तुम्हाला मिळणार आहे। तो अनुभव काय पाहिजेत यासाठी 5 इयर वर्किंग एक्सपिरियन्स, 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला या पदांसाठी गरजेचा आहे। फ्रेशर्स तुम्ही अप्लाय करू शकत नाही। सो फ्रेशर्स असाल, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। प्रेफरन्स जो आहे तुम्हाला इथे मिळणार आहे, विल बी गिवन टू पर्सन्स हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ सेक्टर। जर हेल्थ सेक्टर मधील वर्किंग एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य तुम्हाला यासाठी मिळू शकतं। प्रोफिशियन्सी इन MS ऑफिस अँड HMIS रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स। सो MS ऑफिस, कॉम्प्युटर रिलेटेड नॉलेज तुम्हाला इथे गरजेचं असणार आहे। नियुक्तीचं ठिकाण तुमचं आहे DDHS छत्रपती संभाजीनगर। ओके, सो यासाठी आता कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे बघा। सो दिनांक आहे 10 जुलै पासून अर्ज सुरू झालेले आहेत। 24 जुलै पर्यंत तुम्ही अर्ज इथे करू शकता, सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत। सुट्टीचे दिवस यामध्ये वगळण्यात येतील। सो 24 जुलै नंतर अर्जाचा विचार जो आहे केला जाणार नाही, किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। अर्ज तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत। अर्ज स्वीकारण्याचं तुमचं ठिकाण आहे उपसंचालक आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर,
मंडळ छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोल समोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर. अटी शर्ती दिलेल्या आहेत. डीडी तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डीडी तुम्हाला इथे द्यायचा आहे. डेप्युटी डिरेक्टर हेल्थ सर्व्हिस औरंगाबाद यांच्या नावाने. सो अटी शर्ती इथे आहेत, प्रत्येकाने त्या वाटायच्या आहेत, त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. सो यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत महत्वाची. तुमची शैक्षणिक अर्हतेची कागदपत्र, पदवी चे सर्व गुणपत्रक, पहिले ते अंतिम वर्ष, पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, ही सर्व कागदपत्र अर्जासोबत तुम्हाला झेरॉक्स प्रतीक अटॅस्टेड करायची आहेत. नावात बदल असेल तर राजपत्र, विवाह नोंदणी किंवा नोटराइज ॲफिडेव्हिट बंधनकारक असणार आहे. सो ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती जे तुमचा इथे अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे आणि ही पूर्ण इथे PDF आहे. सो निवड पद्धती जी आहे इथे मुलाखतीद्वारे होणार आहे. सो कशा प्रकारे गुणानुक्रम तुम्हाला असणार आहे. सो क्वालिफाईंग जी एक्झाम आहे त्याच्या अंतिम वर्षांच्या गुणानुसार तुम्हाला 50 गुण मिळणार आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे 20 गुण आणि संबंधित पदाशी जो निगडीत अनुभव असेल सो अनुभवा प्रत्येक वर्षासाठी 6 गुण असे 30 गुण. सो एकूण 100 गुण तुम्हाला असणार आहे. त्यानुसार इथे तुमची गुणवत्ता यादी ठरून थेट मुलाखत इथे घेण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा नाहीये. हा इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यासोबत दिलेले डॉक्युमेंट आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला इथे नेऊन द्यायचं आहे. सो इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहात ते, तुमचं संपूर्ण नाव, वडिलांचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, इथे पत्र व्यवहाराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल ID गरजेचा आहे. जे काही अपडेट असेल त्यावरती तुम्हाला मिळू शकतात. रहिवासी प्रमाणपत्र, कॅटेगरी अंतर्गत असाल तर जातीचं प्रमाणपत्र आहे की नाही, डीडी जोडला आहे त्याची संपूर्ण माहिती, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडलेले आहे त्याची लिस्ट. ओके, हे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र जोडायचं आहे, त्याचा फॉर्मॅट इथे तुम्हाला दिलेला आहे. सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा अजूनही काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.